70-80% ठीक आहे. काय म्हटलं? तुम्हाला जे अभ्यास करून देतो म्हटलं ते एक्झाम मध्ये येतं म्हटलं तुम्हाला. नाही, मग तर क्लासेसमध्ये पण देतात ना तसं. तुम्ही तुमची काय असं हे काय वेगळी फी आहे का? हो, वेगळी फी आहे सर आमची. किती फी राहील? आमची भरपूर फी लाखात फी असते सर आमची. लाखात म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहे की काय करणार आहे? आम्ही सर 70-80% एक टाइपचं क्वेश्चनच प्रोव्हाइड करणार आहोत तुमच्या. आणि येतील याची गॅरंटी कशी मग? आले नाही तर? आले नाही तर ऐका ना सर, तुम्हाला आधी पेमेंट नाही द्यायचं आहे. हां. तुम्हाला अभ्यास करून देणार आम्ही. तुम्ही पेपर द्या, तुम्हाला पेपरात समजून जाणार की आम्ही जे क्वेश्चन दिले ते आले की नाही आले. ठीक आहे. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला ऐका ना, जसं एक्झाम दिली तुम्हाला कळणार की आमचे क्वेश्चन आले की नाही आले. हां. ठीक आहे. त्याच्यानंतर आन्सर की येणार. त्याच्यानंतर तुम्हाला समजणार की तुम्ही त्याच्यापैकी किती सोडवलं, किती तुमचे बरोबर आहे ना चुकले आहे. ठीक आहे. हां. तर आन्सर की आल्याच्या नंतर तुम्हाला 30% पेमेंट जमा करायचं आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे नंतर सध्या पहिले काहीच पेमेंट नाही करायचं आहे ना? हा, बोला. पहिले काहीच नाही करायचं. त्याच्यानंतर मग सेम त्याच्यामध्ये मेन्स मध्ये पण तसंच होणार. एक्झाम आणि अभ्यास करून देणार. एक्झाम दिली, लिस्ट मध्ये नाव लागलं तर बाकीचं पेमेंट जमा करायचं आहे. आणि पेमेंट किती लागणार आहे? चार्जेस किती असतील? चार्जेस जे सर, याचे ग्रुप बी चे 45 लाख आणि याचे ग्रुप सी चे 35 लाख. काय? 45 लाख 35 लाख. एका एक्झामचे? हो, नाही एका एक्झामचे नाही सर, पूर्ण याचे ग्रुप बी आणि याचे कशाचे, ग्रुप बी चे म्हणजे प्री आणि मेन्सचे. अरे एवढ्याच्या तर डायरेक्ट क्वेश्चन पेपर देतात हो बा ते. हो तसंच टाईप आहे सर. आपण तसंच तेच देत आहोत. सांगण्याचे उद्देश समजू शकता तुम्ही. ओके. आणि पेपर तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर द्यायचे आहे ना? बघा, प्रिलियम एक्झाम झाल्याच्या नंतर आन्सर की आल्याच्या नंतर 30% जमा करायचं आहे. त्याच्यामध्ये 30% ते 10 ते 12 लाख रुपये होते सर. ठीक आहे ना, चालते ना. हो, ठीक आहे. कळवा सर. चालेल. ओके, धन्यवाद.